1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. अरे आपण ज्या देशामध्ये जन्माला आले तो देश म्हणजे विश्वातील सर्वात सुंदर देश आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया गिरती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पद पद लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भरताखंड देहा प्राप्ती होते परम राजाची संपत्ती. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या शूरवीर स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. आज आपण आनंदाने मुक्तपणे जगतोय ते त्यांच्यामुळे. त्याने स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी अनेक शूरवीर स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, सुखदेव, राजगुरू, सरदार वल्लभभाई पटेल या सर्वांनी आपले आयुष्य देशासाठी खर्ची केले. अरे आर्मीमध्ये भरती झालेली मुलं कोणाचे? ज्या घरांमध्ये परिस्थिती नाजूक आहे त्या गरिबांची आणि शेतकऱ्यांची मुलं आहेत. सातारा, सांगली, कराड, धुळे, मलकापूर, बेलापूर, तावले, पाथरी इथली मुलं आहेत. आपली मुलं डीजे पुढे नाचणारी आहेत. आजची पिढी व्यसनाच्या ओघात अडकत झाली आहे. मुलांना आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा. मुलांना UPSC द्या, MPSC द्या, राजकारणाचा डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करा, कोणत्या तरी क्षेत्रात चमका. मुलीने कॉम्प्युटर शिका, नर्स व्हा, मेकअप आर्टिस्ट व्हा. मुलीने लग्नाच्या भानगडीत अजिबात करू नका. लग्न उशिरा करा. लग्न झाल्यावर बिंदू जरी नवरा भेटला ना तरी कोणासमोर हात पसरायची वेळ आली नाही पाहिजे. मुलींना कराटे, बॉक्सिंग, फायटिंग आलीच पाहिजे. ट्रेन मध्ये उतरल्यावर एकटी जरी चालली ना डेअरिंग मध्ये आली पाहिजे. डेअरिंग मध्ये मुलींनो तुमची कोणी जर छेड काढली ना एखाद्या जर ठेवली तर दुसरे दोन सापडायचे पण नाही, जिवंत पळून जातील. मुलींनो एक वाक्य सांगते, तुमचा बाप गेला ना की जगात तुमचं कोणी नाही. तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुम्हाला चांगलं शिक्षण दिलं, तुमचं संगोपन केलं. तुमच्या बाबांना पगार कमी होता पण तुमचं लग्न ठरलं ना तेव्हा लोन काढलं, आईने दागिने आणले, तुमचं लग्न थाटामाटात लावून दिलं. पण तुमचा बाप लग्नात रडला नाही. संध्याकाळी सर्व माणसं निघून गेले. उशीत नेमका कुठून रडला, हे उशीत नेमका कुठून रडला. पण त्या बापाच्या दुकानावर सांगून रडलेला कोणी पाहिलाच नाही रे, रडलेला कोणी पाहिलाच नाही. लोकांनी सकाळी विचारलं लग्नात फार खर्च केला. तो काय म्हणाला माहिती आहे? खर्च होऊ द्या पण माझी मुलगी सुखात आहे ना, हीच माझी श्रीमंती आहे. त्याने हाताला चांगलं घड्याळ नाही घातलं, ती पायात चांगली चप्पल नाही घातली, घरात चांगला टीव्ही नाही घेतला. त्यांनी मुलांचं सूट पाहिलं. मुलीने पायात पडून सांगते या ईश्वरासारख्या बापाची माणसं मदत खाली जाणार नाही याची काळजी घ्या. आपला बाप जरी नसला तरी चालेल पण समाजात वावरताना आपण वर करून चालला पाहिजे आणि हीच आपली श्रीमंती आहे. आजकाल दिवसचे प्रमाण इतकं वाढले की 80% दिवस हे फेसबुक आणि व्हॉट्सअपमुळे येतात. नात्याचं भांडण नाही राहिलं. आळंमुळे आपला नवरा सोडून बाकी सर्वांसोबत बहीण भावाच्या नात्याने आनंदाने राहा. सर्वांचा संसार सुखाचा होईल. माझं बोलणं कोणाला वाईट वाटलं असेल तर मी तुमच्या मुलीसारखी आहे, माफ करा.